कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी ओम राम। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। स्मरणतयाचे होता साचे चित्ती हर्ष नमावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे। अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरून या काया कुरवंडून। आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप। ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष, वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश। श्री ज्ञानेश्वरी गौरव। श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा। पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया। भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण। जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे। जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी। प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र। स्वामी स्वरूपानंद वंदन। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद। आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद। परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा। प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्याचा पुतळा। अहंकार सांडुनी धरावे पावन श्री गुरुचरण। श्री गुरुवरुनी टाकावी की काया कुरवंडून। नयन मनोहर स्वरूप सुंदर वारंवार पहावे। श्री गुरुनामी नित्य अंतरी निशिदिनी रंगुनी जावे। जसे अलंकापूर तसे ते पावस भूवैकुंठ। सोहम भावनांद तो तिथे स्वरूप शांती दूत। स्वरूपानंदा नमिता झाला प्रसन्न नारायण। प्रसन्न होता प्रसन्न चित्ता प्रसन्नता संपूर्ण। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वती नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशमानन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।
अकारण करुणा उरणारे भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबरायांचं वाङ्मयीन अपत्य ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे चिंतन करण्याकरता आपण उपस्थित आहोत. 6व्या अध्यायाचे चिंतन चाललेलं आहे. कालपर्यंत आपण आसन प्रक्रियेचा विचार करून आलेलो आहोत. भगवंताने सांगितलंय, शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितन्नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम्, की पवित्र स्थानी आपण आपलं आसन लावावं. त्या आसनाचा क्रमही सांगितला. ते पवित्र स्थान कसं असावं या संबंधामध्ये माऊलींनी विचार व्यक्त केलेला आहे. या श्लोकावरती विस्ताराने व्याख्यान झालं आणि यानंतर पुढे असा विचार सांगितलाय, तत्र एकाग्रम मनः कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रियः उपविश्यासने युञ्जात योगमात्मविशुद्धये. म्हणजे कालपर्यंत ज्या पद्धतीचं आपण आसन पाहून आलेलो आहोत त्या प्रकारच्या आसनावरती बसून चित्त आणि इंद्रिय यांच्या क्रियांचा निरोध केलेल्या साधकाने मन एकाग्र करून चित्तशुद्धी करता समाधीचा अभ्यास करावा. यावर व्याख्यान करताना स्वामीजी म्हणतात, तरी ऐसे स्थान पाहुनिया तेथे मग स्वस्थ चित्ते धनंजया, घ्यावा अनुभव योगाचा संपूर्ण करोनी स्मरण सद्गुरूंचे. याचा अर्थ असा आहे की उपर्युक्त त्या आसनावर बसून मन एकाग्र करून मग आपण सद्गुरूंचं स्मरण करून त्या योगाचा अनुभव घ्यावा. की ज्या आसनावर बसताच सद्गुरूंच्या स्मरणाच्या प्रेमाने जेव्हा देह हा आतून बाहेरून अष्टसात्विक भावाने भरून जातो आणि अहंकाराचं काठिण्य हे विरून जातं, विषयांचा विसर पडतो, इंद्रियांची दांडगाई मोडली जाते आणि संकल्प विकल्पांनी विस्तारलेल्या मनाची अंतःकरणामध्ये लहानशी घडी होते. म्हणजेच मन आणि अंतःकरण यांचं ऐक्य होतं. अहम भावनेची विरे कठीणता स्फुरे स्वभावता सोहम भाव. मी देह आहे अशी जी कठीणता आहे ती परिसमाप्त होते आणि सहा अहम म्हणजे तोच मी आहे हा जो सोहम भाव आहे तो त्या ठिकाणी प्रस्फुटित होतो. तेणे विषयांचा पडोनी विसर जिरे सर्व जोर इंद्रियांचा. असा सोहम भाव प्रगट झाल्यामुळे विषयांचा विसर पडतो आणि ज्यामुळे इंद्रियांचा जोर परिसमाप्त होतो. हे ब्राह्मी स्थितीचं वर्णन आहे. जगद्गुरु शंकराचार्य तुकोबरायांनी देखील असंच आपल्या वाङ्मयामध्ये म्हटलंय, विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली अनावरवाचा छंदया नामाचा घेतला असे. म्हणजे या विषयाविषयी संपूर्ण विसर पडला आणि अंगी ब्रह्मरस ठसावला. तर प्रश्न असा निर्माण होतो की अंगी ब्रह्मरस ठसावला म्हणून विषयांचा विसर पडला का विषयांचा विसर पडला म्हणून अंगी ब्रह्मरस ठसावला?
तर त्याचं उत्तर स्वामींनी या ठिकाणी सुंदर दिलंय. अहम भावनेची विरे कठीणता. ज्या वेळेला अंतर्बाह्य सत्ववृत्ती होते त्यावेळेला अहम भावाचं काठिण्य विरलं जातं आणि सोहम भाव त्या ठिकाणी प्रगट होतो. आणि सोहम भाव प्रगट झाल्यामुळे तेणे विषयांचा पडोनी विसर. सोहम भावामुळे त्याच्या प्रकटीकरणामुळे विषयांचा विसर पडतो आणि इंद्रियांची दांडगाई ही मोडली जाते. त्यामुळे अंगी ब्रह्मरस ठसावला म्हणून विषयी विसर पडिला. आता आपण बघा, विषयांचा विसर केव्हा केव्हा पडणं शक्य आहे. एखाद्या मद्यपीने जर मदिरा प्राशन केलं तर त्याला देखील विषयांचा विसर पडतो की नाही, आपण कुठे पडलेलो आहोत याचंही त्याला भान नसतं. बाकीच्यांना उचलून आणावं लागतं. मग या ठिकाणी विषयांचा विसर पडलाय की नाही, पडलाय, परंतु तो कायमस्वरूपीचा नाहीये. म्हणून त्या विसराला काहीही महत्व नाहीये. बर, काही वेळेला औषध इत्यादी यांच्यामुळे देखील विषयांचा विसर पडतो. ऑपरेशन करायचं असेल तर प्रथम भूल दिली जाते. मग अशा पद्धतीच्या विषयाच्या विसराला देखील परमार्थ क्षेत्रामध्ये काहीही महत्व नाहीये. तर निरासक्त भावाने विवेकाने विचारपूर्वक विषयांच्या यथार्थ रीतीच्या ज्ञानामुळे ते विषय नको होऊन त्या विषयांचा विसर पडणे याला महत्व आहे. आणि तसा विसर जर पडावा असं वाटत असेल तर सोहम भाव प्रकट झाला पाहिजे, हे महत्वाचं आहे. अंतरीर घेऊन स्थिरावे ते मन ऐसे ऐक्य पूर्ण प्राप्त होय. म्हणजे संकल्प विकल्पांनी विस्तारलेल्या मनाची अंतःकरणामध्ये जी लहानशी घडी होऊन बसते, म्हणजे मन आणि अंतःकरण यांचं ऐक्य होतं. आणि असं हे ऐक्य सहज प्राप्त होईपर्यंत सद्गुरु स्मरणामध्ये स्थिर राहावं. आणि असं मनाचं आणि अंतःकरणाचं, अंतःकरण म्हणजे काय, तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार या चार गोष्टीला अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात. तर यापैकी मन आणि चित्त, मन आणि बुद्धी, मन आणि अहंकार यांचं ऐक्य झाल्याच्या त्या जाणीवेनेच नंतर त्या आसनावर बसावं. आणि मग ज्या वेळेला अशा पद्धतीने मन अंतःकरणाची ऐक्यता संपादित करून आपण साधनेला बसतो, त्या वेळेला आता अंगा ते अंगवरी, धरी पवना ते पवनतो. म्हणजे अंगच अंगाला सावरतं, प्राणवायूच प्राणवायूला धारण करतो, अशी अनुभवाची स्पष्टता त्या ठिकाणी येऊ लागते. ऐसा अनुभव पावे उत्कर्षाते, बैसताची तेथे आसनी त्या. प्रवृत्ती मागवती मोहरे, समाधी ऐलाडी उतरे, आगवे अभ्यासू सरे बैसत खेवो. म्हणजे मग या ठिकाणी प्रवृत्तीची धाव वळवणी माघारी, कर्म करण्याची प्रवृत्ती ही माघारी फिरते. म्हणजे आता कोणतंही कर्म करण्याची इच्छा राहत नाही, समाधी अलीकडे येते. आणि आसनावर बसल्याबरोबर जणू काही संपूर्ण अभ्यास करण्याचं संपलं आहे असं त्या ठिकाणी वाटतं. मुद्रेचे महत्व ऐसेची ते आता ऐक पंडुसुता सांगेन मी. जिथं आसनावर बसल्यानंतर काय परिणाम होतो हा विचार सांगितला, परंतु आता आसन मुद्रेचं महत्व सांगायचं बाकी आहे, ते सांगतात. ऐक. पोटऱ्या मांडीसी ठेवाव्या जळूनी, वाकडे करूनी तळपाय. म्हणजे आता हे आसन कसे लावायचे याचे 2-3 प्रकार सांगितलेले आहेत, तो विचार सांगतो. पहिला प्रकार आहे की दोन्ही मांड्या या पोटरांना चिकटून घालाव्यात, याला पद्मासन असं म्हणतात. आपल्या ज्या पायाच्या दोन्ही
पोटऱ्या असतात त्या दोन्ही मांड्याला चिकटून घालायच्या. ठीक. त्यानंतर दुसरा प्रकार असा आहे की दोन्ही पायांच्या टाचा वाकड्या करून वर कराव्यात आणि आधार चक्ररूपी वृक्षाच्या बुडाशी असलेल्या गुदस्थानावर त्या टाचा घट्ट व स्थिर बसवाव्यात. हा दुसरा प्रकार, याला भद्रासन म्हणतात. आणि हे दोन आसनं ज्या वेळेला साध्य होतील, म्हणजे या दोन आसनांमध्ये बराच काळ आपण बसल्यानंतरही आपल्याला स्थैर्य प्राप्त होत असेल, आपल्याला सुख वाटत असेल, त्यावेळेला तिसऱ्या आसनाचा अभ्यास करावा. ते तिसरं आसन कसं आहे त्याचा विचार सांगतात. सव्यतो तळे ठेविजे, तेने शिवनीमध्ये पीडिजे, वरी बैसे तो सहजे वामचरण. म्हणजे सव्य पायावरी मग डावा पाय, बैसता तो होय स्वभावेची, गुद आणि शिष्ण ह्या माझी साचार जागा असे 4 अंगुळेची. आता ही जी ओवी आहे, सव्य पायावरी मग डावा पाय, बैसता तो होय स्वभावेची, ही ओवी महत्वाची आहे. सरळ सरळ अर्थ असा आहे की डाव्या पायाची टाच खाली ठेवावी आणि डाव्या टाचेने शिवणीचा मध्यभाग दाबावा. मग तो डाव्याच्या उलट बाजूस असलेला जो उजवा पाय सहजच डाव्या मांडीवर बसतो. म्हणजे डाव्या पायाची टाच खाली ठेवावी, त्याच डाव्या पायाच्या टाचणीने शिवणीचा मध्यभाग दाबायचा आणि उजवा पाय जो आहे तो डाव्या मांडीवरती घ्यायचा. आता या ओवीचा अर्थ करताना काहींनी असं म्हटलेलं आहे की सव्य शब्दाचा अर्थ उजवा आणि वाम शब्दाचा अर्थ डावा. परंतु हा असा अर्थ योगशास्त्रामध्ये सांगितलेली जी वज्रासनाची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेशी विरुद्ध पडतो. आणि सव्य शब्दाचा नेमका अर्थ काय, तर वामम शरीरम सव्यम स्यात् असा अमरकोश नावाच्या संस्कृत भाषिक कोशामध्ये अर्थ दिलेला आहे. याचा अर्थ सव्य शब्दाचा अर्थ डावा असा आहे, उजवा असा नाही. आपण बघा, देवपूजा इत्यादी कार्य सर्व करत असताना आपलं सव्य असतं. तर सव्य शब्दाचा अर्थ काय, मनुस्मृतीने असं चिंतन दिलेलं आहे, डाव्या खांद्यावर ज्या वेळेला जानवं असेल त्यावेळेला त्याला सव्य असं म्हणा. उजव्या खांद्यावर ज्या वेळेला जानवं असेल डावीकडे लोंबलेलं त्यावेळेला त्याला अपसव्य असं म्हणा. आणि माळेसारखं गळ्यामध्ये ज्या वेळेला जानवं असेल त्यावेळेला त्याला निवीती असं म्हणा. म्हणजे याचाच अर्थ, सव्य शब्दाचा अर्थ काय आहे, डावा. किंवा कर्मकांडामध्ये एक कुशकंडिका नावाचा भाग आहे, त्यामध्ये असं आलेलं आहे, प्रोक्षणी नाम सव्य हस्तकरणम. ज्या पात्रामधलं पाणी आपल्याला त्या कुंडा संबंधी असलेल्या सर्व संभारांवरती शिंपडायचं असतं तिला, त्या पात्राला प्रोक्षणी पात्र असं म्हणतात. मग प्रोक्षणी नाम सव्य हस्तकरणम म्हणजे ती प्रोक्षणी सव्य हस्तात करायची आणि दक्षिणेनं उद्दिंगनम उजव्या हाताने ते पाणी उडवायचं. मग जर सव्य शब्दाचा अर्थ आपण उजवा केला तर उजव्याच हातामध्ये प्रोक्षणी पात्र धरायचं आणि उजव्याच हाताने उडवायचं. हे कसं जमेल? मग त्याचा अर्थ असा आहे की उजव्या हाताने उचलून ते पात्र डाव्या हातावर ठेवायचं, सव्य हस्तकरणम, आणि मग उजव्या हाताने त्यातील पाणी त्या सर्व संभारांवरती शिंपडायचं, दक्षिणेनं उद्दिंगनम. याचा अर्थ असा झाला की सव्य शब्दाचा अर्थ डावा झाला. मग वाम शब्दाचा अर्थ काय? प्रायः व्यवहारामध्ये वाम शब्दाचा अर्थ डावा असा येतो. किंबहुना हा
प्रथमोपस्थित अर्थ आहे. परंतु प्रस्तुत ओळीमध्ये वाम या शब्दाचा अर्थ डावा असा नसून सव्य या शब्दाचा अर्थ ज्यावेळेला डावा असा निश्चित केला त्यावेळेला या सव्याच्या विरुद्ध म्हणजे जो उजवा आहे तर त्या उजव्या पायाचा अर्थ डावा असा दिलेला आहे. म्हणजे उजव्या करता डावा शब्द वापरलेला आहे बघा. सव्यतो तळी ठेवीचे म्हणजे सव्य पाय हा खाली ठेवायचा आहे. डाव्या पायाची टाच शिवणीच्या मध्यभागात दाबून ठेवायची आणि डाव्या मांडीवरच वामचरण म्हणजे डावा पाय ठेवायचा. हा संभवनीय आहे का? नाही. म्हणून या ओवीतील वाम शब्दाचा सामान्य अर्थ उलट किंवा विपरीत असा आहे. वामौ वल्गु प्रतिपौद्वौ असं अमरकोशामध्ये चिंतन आलेलं आहे. आणि यामुळे वामचरण म्हणजे सव्याच्या म्हणजे डाव्याच्या विरुद्ध बाजूस असलेला उजवा पाय असा अर्थ होतो. बर, म्हणजे सरळ सरळ अर्थ असा आहे की त्या डाव्या पायावरती उजवा पाय ठेवावा. शिवाय हठयोग प्रदीपिकेमध्ये देखील टीकाकारांनी वज्रासनाचा प्रकार असा सांगितला. गुदोपस्थयोर मध्यम प्रदेशे पदम योनि स्थानं तत अंघ्रिर्वामश्चरणस्तस्य मूलेन पार्ष्णिभागेन घटितं संलग्नं कृत्वा स्थानान्तरं एकपादं दक्षिणं मेढ्रेन्द्रियस्य परिभागे दृढं यथा स्यात् तथा विन्यसेत. हे जे मी आता संस्कृत मधलं भाष्य सांगितलं याचा थोडक्यात अर्थ असा होतो की डाव्या पायाची टाच शिवणीत दाबावी आणि उजवा पाय डाव्या मांडीवर घट्ट ठेवावा. या वज्रासनाच्या प्रकारानुसार या ओवीमध्ये देखील सव्य शब्दाचा अर्थ डावा पाय आणि वामचरण म्हणजे डावा पायाचा अर्थ उजवा पाय करणे असं हे सप्रमाण आहे. बघा किती गफलत होते. सव्य म्हणून उजवा म्हटला आणि मग डावा पाय बैसता तो होय स्वभावेची. तर सगळी उलट प्रक्रियाच आपल्याला जाणवली होती की नाही. वाचताना सरळ सरळ जो आपल्याला प्रथमोपस्थित अर्थ आहे तसाच आपण विचार केला होता, परंतु वस्तुतः या ठिकाणी अर्थ असा आहे. मग यानंतर म्हणजे कसं बसावं लक्षात आलं आपल्याला. हे तिसरं आसन आहे. मग या तिसरं आसन साध्य झाल्यानंतर गुदवशिष्ण यांच्यामध्ये जी 4 बोट जागा असते त्यापैकी 1.5 बोट खालची आणि 1.5 बोट वरची अशी जागा सावधानतेने सोडून द्यायची आहे. आणि बरोबर मध्यभागी जी 1 बोट जागा शिल्लक राहते त्या स्थानाला खालून डाव्या पायाच्या टाचेच्या उत्तर भागाने आणि वरून तोलून धरलेल्या अंगाने दाबायचं. 4 बोट जागा शिल्लक आहे. त्यापैकी 1.5 बोट खालच्या बाजूची, 1.5 बोट वरच्या बाजूची सोडून मधला जो 1 बोट आहे बरोबर त्या ठिकाणी या डाव्या पायाच्या टाचेच्या उत्तर भागाने म्हणजे पुढच्या भागाने मागील भागाने दाबायचं आहे. पण आणि वरतून तोलून धरलेलं जे अंग आहे ते असं वरतून रेटवायचं आहे त्यावर. परंतु उचलिले का नेणीचे जैसे पृष्ठात उचलीचे, म्हणजे कळे न कळेसा उचलावा चांग पृष्ठवंश भाग शेवटील. आपलं अंग उचललं आहे का नाही हे देखील कळता कामा नये. अशा बेताने तो पाठीचा भाग किंचित उचलावा, ताठ करावा आणि त्याच मानाने पायाचे 2 घोटे हे उचलून धरावेत. आणि मग या टाचेच्या माथ्यावर संपूर्ण शरीराचा आकार सर्व प्रकारे स्वयंभू होतो. अर्जुना, हे मूळ बंधाचं लक्षण समजून घे. याला काय म्हणतात? मूळबंध. अर्जुना हा ऐसा मूळबंध जाण वज्रासन गौण नाम ह्यासी.
यालाच वज्रासन असं गौण नाव आहे. म्हणजे बघा, वरती सांगितलेलं जे पद्मासन आहे, त्याच्यानंतर दुसरं आपण पाहिलं भद्रासन. तर या दोन आसनांचा ज्या वेळेला अभ्यास होतो त्याच्यानंतर वज्रासन साध्य होत असतं. यामुळे पहिले ते दोन आसनं सांगून नंतर या तिसऱ्या प्रकारचं आसन सांगितलेलं आहे. आणि हे वज्रासनच कुंडलिनीच्या वित्थानाचं साधन आहे, म्हणजे कुंडली जागृत करण्याचं साधन आहे. आता बघा, ही वज्रासनाची प्रक्रिया किती अवघड आहे, कशी आहे. आपण फक्त पाय मुडपून बसलो की त्याला वज्रासन म्हणतो, परंतु तसं नाहीये. आता आपण ऐकलेली जी प्रक्रिया आहे ही वज्रासनाची शास्त्रीय प्रक्रिया आहे. ऐशी मूलाधारे मुद्रा पडे चांग आणि अधोमार्ग मुळे जेव्हा. वर सांगितल्याप्रमाणे आधार चक्रावर या पद्धतीने वज्रासनाची मुद्रा पडते आणि त्यामुळे गुदद्वारातून बाहेर पडण्याचा खालचा मार्ग बंद पडतो. तेव्हा तो अपान वायू जो आहे तो आतल्या आत वर सरकू लागतो. तेव्हा तो अपान आतलिया अंगे ओहटाया लागे आपोआप. ओहटाया लागे म्हणजे वरवर सरकायला. जसं भरती आणि ओहटी असते ना, तर पुढे पुढे जाणं भरती आहे आणि आतात येणं ओहटी आहे. मग तसं तो आतात यायला लागतो. ठीक आहे. समम काय शिरो ग्रीवम धारयन्नचलम स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रम स्वम दिशश्चा नवलोकयन. म्हणजे मग शरीराचा मध्यभाग, डोकं, मान यांना सरळ व निश्चळ धारण करून स्थिर झालेला साधक हा स्वतःच्या नासिकाग्राला चांगल्या प्रकारे पाहतो व इकडे तिकडे तो कुठेही पाहत नाही. यावर व्याख्यान करताना म्हणतात, तव हस्तांजली द्रोणाकार झाली सहजे बैसली वामपदी. मग त्याला हात द्रोणाकार आपोआपच डाव्या पायावर जेव्हा बसतात तेव्हा बाहूचे मूळ म्हणजे जे खांदे त्या ठिकाणी फुगवटा आलेला दिसतो. मग उंचावलेल्या दंडाकार खांद्यात शिरकमळ बळकट होतं आणि मग डोळ्यांच्या पापण्या या आपोआप मिटू लागतात. हे केव्हा होतं? ज्यावेळेला या पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने वज्रासन लावलं जातं आणि तो अपान वायू आपोआप वर सरकला जातो त्यावेळेला. असे आपण डोळे बंद करून बसतो आणि त्याला आपोआप डोळे बंद व्हायला लागतात. वरची पापणी खाली येते आणि खालची खालीच विकसित राहते. म्हणजे बघा, आपण डोळे बंद करतो त्यावेळेला काय होतं? खालची पापणी आणि वरची पापणी एकत्र होते. परंतु या स्थितीमध्ये डोळे बंद करण्याची आवश्यकता नाही. या शरीरातल्या स्थितीमुळे होणाऱ्या त्या परिवर्तनामुळे वरची पापणी ही आपोआप खाली येते, ती पडते. परंतु खालची पापणी जी आहे तर ती वरती जात नाही, ती खालची खालीच विकसित होते आणि त्यामुळे अर्धी उघडी अशी त्या डोळ्यांची अवस्था होते, ज्याला आपण अर्धोन्मीलित नयन असं म्हणतो. आणि मग त्यावेळेला या डोळ्यांची दृष्टी डोळ्यात अंतर्मुख राहूनही कौतुकाने बाहेर पाऊल टाकते. आणि पण जिथे नासाग्र रूपी पीठ आहे त्या ठिकाणी तिचं नेमकं पाऊल पडतं. म्हणजे काय होतं? ज्या वेळेला असे खालच्या पापण्या खालीच आहेत, वरच्या पापण्या खाली पडलेल्या आहेत, आता पूर्ण डोळे घट्ट मिटलेले नाही आहेत, अर्धोन्मीलित दृष्टी आहे, त्यावेळेला ती दृष्टी बाकी अन्य काही न पाहता आपल्या नासिकाग्रावरती स्थिर होते. म्हणजे नाकाच्या शेंड्यावरच या डोळ्यांची दृष्टी स्थिर होते.
याप्रमाणे अर्धी दृष्टी आतच स्थिर होत असते, ती पुन्हा बाहेर जातच नाही. म्हणून अर्ध्या दृष्टीनेच नासागराच्या ठिकाणी राहणे होते. म्हणजे बघा, अर्धी दृष्टी कुठे गेली? वरच्या पापण्याखाली आल्यामुळे तिथे अर्धी दृष्टी समाप्त झाली की नाही. आणि अर्धी दृष्टी जी शिल्लक राहिली, तर त्या अर्ध्या दृष्टीने नासिकाग्र दिसतं, बाकी ते बाहेर कुठे जातच नाही. आणि मग अशा स्थितीमध्ये आता दिशांची भेटी घ्यावी की रूपाची वाट पाहावी, हे चाड सरे आघावी आपैसया. म्हणजे आता दिशांची भेट घ्यावी अर्थात दिशांकडे पाहावं, रूपाची वाट पाहावी म्हणजे रूप या विषयाकडे प्रवृत्त व्हावं, ही सर्व प्रकारची इच्छा आपोआप नाहीशी होते. दुसरीकडे कुठे पाहणंच नाही तर अंतःकरणामध्ये रूप किंवा अन्य विषयांची इच्छा होण्याची संभावनाच नाही. मग कंठनाळ आटे, हनुवती हडवती दाटे, ते गाढी होऊन निहटे वक्षस्थळी. आणि मग कंठ संकुचित होतो. हनुवटी कंठाच्या हाडावर गच्च बसते आणि ती बळकट होऊन छातीवर दाब देते हनुवटी. अर्जुना, त्या हनुवटीत गळ्याची घंटी लोपून जाते. आपण पाणी पित असताना बघा, जो काही किंवा ओंडका गिळताना जो काही घंटा आपल्याला जाणवतो ती दिसत नाही. आणि असा गळ्यावर हनुवटीचा जो बंध चढतो त्याला जालंधर बंध असं म्हणतात. बेंबीवरच्या भागाला पुष्ट होते, म्हणजे बेंबी वरच्या भागाला पुष्ट होते. पोट पाठीच्या अंतर्भागाला चिकटून लहान होतं आणि अंतरामध्ये हृदयकोश विकसित होतो. आणि यामुळे या स्वाधिष्ठान चक्राच्या वरच्या काठावर आणि बिंबीच्या खालच्या भागावर जो बंध निर्माण होतो, जी शरीराची विशिष्ट आकृती निर्माण होते, त्याला ओढियाणा बंध म्हणतात. म्हणजे बघा, किती बंध आपण पाहिलेत. जालंधर बंध पाहिला, ओढियाणा बंध पाहिला, आणि सुरुवातीला असे 3 बंध एकंदरीत आपण पाहिले आहेत आतापर्यंत. प्रशांतात्मा विगत भीर ब्रह्मचारी व्रते स्थितः. मनःसंयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. म्हणजे अतिशय शांत चित्त असलेला, भयरहित असलेला, ब्रह्मचारी व्रतात स्थिर राहून मनाचा निग्रह करून ज्याचं माझ्या ठिकाणी चित्त आहे, मलाच परमपुरुषार्थ समजणारा जो योगी आहे, त्याने योगयुक्त होऊन असावं, असा विचार मांडला. ऐसी शरीरा बाहेरली कडे अभ्यासाची पाखर पडे, तव आत त्राय मोडे मनोधर्माची. म्हणजे अशा पद्धतीने शरीराच्या बाहेर योगाभ्यासाची छाया पडते, तेव्हा शरीराच्या मनात कामसंकल्पादी धर्मांचा आश्रय असा जो संस्कार आहे, तो संस्कार नष्ट होतो. कल्पना निमे प्रवृत्ती शमे
अंगमन विरमे सावियाची. मग त्या स्थितीमध्ये कल्पना नष्ट होते, क्रिया बंद पडते आणि मन एकदमच शांत होतात. शरीर आणि मन हे दोन्ही शांत होतात. क्षुधा काय जाहाली, निद्रा केवती गेली. हे आठवणही हारपली, न दिसे वेगू. मग भुकेचं काय झालं, झोप कुठे गेली यांची आठवण देखील हरवून जाते आणि त्याच्या ठिकाणी मलमूत्रांचे वेगही त्या ठिकाणी दिसत नाहीत. सर्वात पहिले आपण कोणता बंध पाहिला होता? मूळ बंध. 3 बंध पाहिले ना आपण, मूळ बंध, जालंधर बंध आणि ओढियाना बंध. तर यापैकी मूळ बंधाने कोंडलेला अपान वायू तो पुन्हा माघारी फिरतो. मूळ बंधे जो का कोंडाला अपान मुरडे तो जाण ऊर्ध्वगती, आणि तो सहजच अवघडलेला होऊन वर फुगू लागतो. तो खवळल्यामुळे माजतो आणि पसरल्या ठिकाणी गर्जना करतो आणि त्या ठिकाणी स्थिर होऊन मणिपूर चक्राशी तो झगडायला लागतो. मुरडतावरी अडकोनी मग सहजेची फुग धरीत असे, क्षोभला तो तेव्हा होऊन या मस्त आवेशे गर्जत राहे ठाई. आणि मग ती अपान वायूची बळावलेली जी वावटळ आहे ती देहरूपी घराचा पूर्ण धांडोळा घेऊन बाळपणामध्ये साठलेली देहातली जी कुचकी घाण आहे ती बाहेर घालतो. त्या अपान वायूला आत वळण घेता येत नाही म्हणून तो कोठ्यात शिरतो, आणि ज्यावेळेला तो कोठ्यात शिरतो त्यावेळेला वात, पित्त, कफांचा आधार असलेलं जे जड, आम्ल, स्निग्ध इत्यादी अन्नांचे प्रकार आहे ते पोटात राहू देत नाही. मग शुक्र, रस, रक्त, मांस या धातूंचे समुद्र पालथे करतो, मेदाचे पर्वत फोडून टाकतो आणि देहातील हाडात असलेली मज्जा ओरपून बाहेर काढतो. त्यावेळेला नाड्यांच्या एकमेकांशी पडलेल्या गाठी सोडून टाकतो, अवयवांमध्ये बिघाड निर्माण करतो. त्या साधकाला रोगाची व मरणाची भीती दाखवतो. पण या ठिकाणी साधकाने मात्र घाबरू नये. काय आहे? योगशास्त्रामध्ये बघा, परमार्थ करत असताना जे मध्ये प्रतिबंध सांगितले आहेत ते 9 प्रतिबंध सांगितलेत, आणि त्या 9 प्रतिबंधामध्ये पहिला प्रतिबंध सांगितला व्याधी. म्हणजे केवळ विषय भोगानेच व्याधी जडते असं नाही, परंतु योग साधना करत असताना हा जो खवळलेला अपान वायू आहे तर तो शरीरामध्ये या प्रकारच्या अनेक प्रक्रिया करवून घडवून आणून त्या साधकाला अशी भीती दाखवतो की जणू काही आपण रोगी होतो की काय, आपल्याला मरण प्राप्त येतं की होतं की काय. आणि तो त्या अपान वायूचा जो केलेला निरोध आहे तो निरोध मुक्त करण्याकरता प्रवृत्त होतो. साधकाने ज्याला खरोखर शेवटपर्यंत पोहोचायचंय त्याने या ठिकाणी घाबरू नये. एखाद्या वेळेला हा अपान वायू शरीरामध्ये तर रोगही प्रकट करतो, परंतु जर साधक घाबरला नाही तर तो लगेच नष्ट पण करतो. शरीरात असलेलं पाणी आणि पृथ्वी तो एका ठिकाणी कालवतो, म्हणजे त्यांच्यामध्ये भेद ठेवत नाही. आपण या मूळ अभंग जे आहेत ते एका बाजूला पहा आणि दुसऱ्या बाजूला मी जे वर्णन करतोय ते ऐका, म्हणजे त्या अभंगाचा अर्थ आपणास लागेल. काय आहे? अभंग भरपूर आहेत या संबंधामधले, आणि एक एक अभंगातला म्हणजे अभंगाचा उच्चार करून
पुन्हा पुढे त्याचा अर्थ सांगणं हे वेळेच्या आणि सर्व दृष्टिकोनातून अवघड आहे. म्हणून मी सरळ सरळ अर्थ एक सांगत चालतो, आपण ते पहा. तव येरीकडे धनुर्धरा, आसनाचा उभारा, शक्ती करी उजगरा, कुंडलिनी ते. पार्था आसनाची उष्णता लागोनी, शक्ती कुंडलिनी जागी होय. अभंग क्रमांक 424. बघा, मग अर्जुना त्यावेळेला दुसरीकडे वज्रासनामुळे निर्माण झालेली शरीरातील उष्णता ही कुंडलिनी नावाच्या शक्तीला जागृत करते. म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर मग ती कुंडलिनी जागृत व्हायला लागते. मग केशराच्या पाण्याने नाहिलेलं नागिनीचं पिल्लू वेटाळ घालून जसं झोपी गेलेलं असावं, त्याप्रमाणे ती बारीकशी आणि 3.5 वळण असलेली, खाली तोंड असलेली जी कुंडलिनी आहे, ती म्हणजे जणू काही खाली तोंड करून एक सर्पिण झोपी गेली आहे. ती जणू काही विजेची वाटोळी कडी आहे, अग्नीच्या ज्वाळांची घडी आहे, किंवा शुद्ध सोन्याची आटवून तयार केलेली लगड आहे. त्याप्रमाणे ती तेजस्वी आणि व्यवस्थितपणाने संकुचित झालेली, या नाभीच्या द्रोणात जी दाटून बसलेली असते, ती वज्रासनामुळे चिमटल्यामुळे ती जागी होते. त्यावेळेला नक्षत्र जसे पालथे पडावेत, किंवा सूर्याचे आसन मोडावे, आणि किंवा तेजाचं बीज हे अंकुरासह वाढलेलं असावं, त्याप्रमाणे ती कुंडलिनी शक्ती वेटोळे सोडीत आणि कौतुकाने आपलं अंग मोडीत स्वाधिष्ठान चक्रावर उठलेली दिसते. आणि मग ही अनादी कालापासून झोपलेली, त्यामुळे सहजच तिला पुष्कळ दिवसांची भूक असते, आणि तशातच ती वज्रासनाच्या उष्णतेने जागी केलेली हे एक निमित्त होतं. त्यामुळे मग आवेशाने ती सरळ वर तोंड पसरते. त्यावेळेला या हृदय कोशाच्या खाली कोठ्यामध्ये जो अपान वारा भरलेला असतो, आपण पाहिलं ना की तो अपान वायू वर सरकतो आणि कोठ्यामध्ये येऊन मग तो या सगळ्या प्रक्रिया करतो. तर तो जो अपान वायू त्या ठिकाणी भरलेला असतो, त्या वायूच्या सर्व भागालाच ही मिठी मारून पोटात घालते. म्हणजे तो सगळा अपान वायू ही कुंडलिनी आपल्यामध्ये घेते, आणि मग मुखातील ज्वाळेने खालचा आणि वरचा भाग व्यापून टाकते, आणि मांसाचे घास खाऊ लागते. शरीरामधील मांस जे तिचे घास खाऊ लागते. मग जो जो भाग मांसल आहे, त्या त्या ठिकाणचा मांसाचा घास तिला वरवरच मिळतो. नंतर 1-2 घास ती हृदयातही भरते, आणि मग पायाचे तळवे, तळहात यांचं शोधन करते, म्हणजे त्यांना स्वच्छ करते. हे आतनं चाललंय बरं. वरच्या मांस भागाचं भेदन करते, आणि मग जेवढे काही आपल्या शरीरामध्ये सांधे आहेत, जॉईंट्स, तर त्या सांध्यांचा आणि प्रत्येक लहान सहान अंगांचा झाडा घेते. ती कुंडलिनी शक्ती राहायला कुठे आहे? स्वाधिष्ठान चक्राच्या ठिकाणी. मग ती आपला स्वाधिष्ठान चक्राचा जो आश्रय आहे, तो तर सोडतच नाही, पण नखातलं देखील सत्व बाहेर काढते. त्वचा धुवून हाडांच्या सापळ्याशी चिकटवून देते. योग साधना करत असताना बघा, कुंडलिनी जागृत झाली की शरीरामध्ये असलेले जेवढे काही मेद, मांस, मज्जा, रक्त वगैरे जे आहे, तर हे सर्व ती भक्षण करते, आणि मग त्वचा आणि हाडांचा सापळा हे चिकटले जातात. ती हाडांचे नळे निरपून घेते, शिराच्या काड्यांना ओरपून काढते. आपल्या ज्या काही शिरा असतात ना शरीरामध्ये,
ह्या काड्या ओरपून काढते जणू काही. आणि तेव्हा बाहेरच्या शरीरावरील रोमांच्या बीजांची वाढ करपून जाते. ज्या वेळेला शरीरामध्ये अशा पद्धतीचा प्रकार होतो त्यावेळेला शरीरावर असलेले जे काही आपले रोम आहेत, केस असतात ना, तर यांच्या बीजांची वाढ ही करपून जाते, ते वाढत नाहीत. आणि मग तहानेने व्याकुळ झालेली ती कुंडलिनी शक्ती रक्त, मांस, भेद, अस्थि, मज्जा व शुक्र या सप्त धातूंच्या सागरात शिरून एका घोटामध्येच यांना पिऊन टाकते आणि तत्काळ आतमध्ये खडखडीत उन्हाळा करते. मग नासा फुटवणे वारा, जो जात असे अंगुळे बारा. योगशास्त्राने सांगितलं, आपण जो श्वास प्रश्वास करतो याची गती अशी आहे की सहजगत्या 12 अंगुळ श्वास हा बाहेर वाहत असतो. ज्या वेळेला आपण काही उद्योग करतो, काम करतो, धावपळ वगैरे करतो, त्यावेळेला हा त्यापेक्षा अधिक बाहेर पडतो. झोपेमध्ये हा त्याही पेक्षा अधिक बाहेर पडतो. कष्टाचं काम करत असताना, गायन करत असताना 20-24 अंगुल असा बाहेर पडतो. आणि ग्राम्य धर्माचं आचरण करत असताना हा 36 अंगुलांपर्यंत बाहेर जातो, असं चिंतन सांगितलेलं आहे. मग जो 12 अंगुळे बाहेर सहजच वाहत असतो, त्या वायूला, श्वास प्रश्वासाला गच्च धरून परत आत घालते. आणि मग अशा अवस्थेत काय होतं, खालचा अपान वायू जो आहे तो वर आकुंचित होतो आणि वरचा प्राणवायू खाली जातो. म्हणजे अपान वायू वर आला आणि प्राणवायू खाली गेला. आणि मग त्या दोन वायूंच्या भेटीमध्ये शरीरामध्ये असलेले जे काही 6 चक्र आहेत, स्वादिष्ठान, मूलाधार, मणिपूर, आज्ञा, अनाहत, विशुद्धे, सहस्रार इत्यादी जे काही 6 चक्र आहेत त्यांचे नुसते पदर त्या ठिकाणी उरतात. आता बघा, याच्या पुढची ओवी जी आहे ती महत्वाची. एरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती, परी कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती, ते तया ते म्हणे परवती, तुम्हीची कायसे येथे. म्हणजे एरवी तर हे 2 वायू, वज्रासन आणि प्राणायाम, या 2 साधनांनी तेव्हाच मिळाले असते. पण कुंडलिनी काही काळ व्यग्र होती, कारण ती नुकतीच जागी झाली होती ना, आणि ती काही वेळ शरीरातील सप्त धातू खाण्यामध्ये व्यग्र झाली होती. तिच्या खाण्यामध्ये प्राण अपानांनी अडथळे आणले असते, तर तुम्हीच इथे कशा करता आलात, पलीकडे सरा, अशी त्यांना ती जणू म्हणाली असती. म्हणजे सारांश रूपाने असं आहे की कुंडलिनीने सप्त धातूंचा नाश केल्यावरच प्राणापानांचं खरं ऐक्य होतं. आता विचार करा, कुंडलिनी जागृत करण्याकरता योगी लोक अशा पद्धतीचे लाख प्रयत्न करतात, आणि ती कुंडलिनी जागृत झाल्यानंतर या सप्त धातूंना भक्षण करते. म्हणजे शरीरामधील रस वगैरे काहीही शिल्लक ठेवत नाही. तो रस राहू नये याकरता कुंडलिनी जागृत करणं वगैरे याकरता योगी प्रयत्न करतात. आणि आपण मात्र वेगवेगळे पदार्थ खाऊन आपल्या शरीरातील सर्व सप्त धातू वाढवण्याचा प्रयत्न करतो. आरोग्य टिकलं पाहिजे, अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे, याकरता आपण भिन्न भिन्न रस, भिन्न भिन्न पदार्थांचं सेवन करतो की नाही. म्हणजे किती अंतर आहे. ही योग साधना जर पाहिली तर आपण किती अलीकडे आहोत याचा विचार न केलेला बरा. अर्जुना, पृथ्वीपासून निर्माण झालेले शरीरातले जे धातू आहेत त्यापैकी काहीही एक शिल्लक ठेवत नाही.
आणि शरीरातील पाणी तर चाटून पुसून टाकते. म्हणजे सगळे हे धातू कसे आहेत? पार्थिव आहेत, पृथ्वी तत्वाची आहेत, पृथ्वी तत्वापासून निर्माण झालेली आहे. ते काही ठेवत नाही. म्हणजे पृथ्वी तत्व गेलं, मग पाण्याचा जो अंश म्हणून आहे तर तो देखील चाटून पुसून समाप्त केला. मग या पद्धतीने पृथ्वी आणि पाणी या दोन भूतांना तिने खाल्लं आणि त्यावेळेला ती पूर्ण तृप्त होते आणि मग शांत होऊन सुषुम्ने जवळ स्थिर होते. इडा, पिंगला आणि सुषुम्ना अशा आपण 3 प्राणनाड्या पाहिल्या की नाही. यापैकी एक बाजूची इडा, दुसऱ्या बाजूची पिंगला आणि मध्ये असलेली जी आहे ती सुषुम्ना. आणि त्या सुषुम्ने जवळ ज्या वेळेला स्थिर होते त्यावेळेला तृप्तीच्या समाधानाने जे गरळ ओकते ते गरळच अमृत होऊन त्या योगाने प्राण जगत असतो. पाहून या तृप्ती होता समाधान, टाकी मुखातून गरळ जे, त्याची विषरूप अमृताच्या योगे धनंजया जगे प्राणवायू. म्हणजे एक प्रश्न निर्माण होतो की शरीर टिकण्याकरता, आरोग्याकरता म्हणूनच ह्या सगळ्या सप्तधातूंची वगैरे गरज आहे की नाही. जर समजा शरीरातून मांस गेलं, रक्त गेलं, म्हणजे द्रव पदार्थ सगळे गेले, मज्जा गेली, मेद गेला, तर तो जिवंत राहील का? जिवंत राहणार नाही. मग ही कुंडलिनी तर सर्वच खाऊन टाकते. पृथ्वीचा जेवढा भाग आहे तोही खाते, पाणीचा अंश जो आहे तो देखील जर खाऊन टाकते, तर मग असा योगी जगतो कसा? असा प्रश्न निर्माण होतो ना. सांगतात की ती कुंडलिनी मग त्या सुषुम्नेमध्ये स्थिर होते आणि तृप्तीच्या समाधानाने ती जी गरळ ओकते, ही मुळात सर्पिणी आहे. सर्पिणीवत असल्यामुळे तिची गरळ म्हणजे विषच आहे की नाही, पण ते विष सुद्धा अमृत तुल्य आहे. तेच अमृत होतं आणि या योगाने तो प्राण जगत असतो. तो अग्नी आतुनी निघे, परिसभाय निववूची लागे, ते वेळी कसू बांधिती अंगे सांडली पुढती. म्हणजे त्या कुंडलिनी शक्तीच्या तोंडातून तो गरळ रूपी अग्नी बाहेर पडतो खरा, परंतु तो अग्नीच शरीराला आतून बाहेरून शांत करू लागतो आणि त्यावेळेला सर्व अवयांची गेलेली शक्ती ही पुन्हा प्राप्त होऊ लागते. म्हणजे बघा, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी असं आहे का की अग्नीचा स्पर्श झाला आहे आणि त्या अग्नीने आपल्याला शीतलता प्रदान केलेली आहे, निवविला आहे, असा कधी अनुभव आहे काय? नाही. पण या कुंडलिनी रूपी शक्तीचा मुखातनं जो अग्नी बाहेर पडतो तो अंतर्बाह्य शरीराला शांत करतो आणि त्या इंद्रियांची गेलेली शक्ती ही पुन्हा प्राप्त होते. थांबती व्यापार नवूही वायूंचे, वाहने नाड्यांचे बंद पडे. नाडींची गती बंद पडते आणि शरीरातमध्ये मुख्य प्राणाला सोडून उपाधी भेदाने आणि कार्यभेदाने जे काही वायूचे 9 प्रकार आहेत ते संपून जातात. आता आपण तर पंचप्राण म्हणतो, मग हे 9 प्रकार कसे झाले? तर प्राण, अपान, व्यान, उदान, समान किती झाले? 5. हे मुख्य प्राण आहेत आणि यांचे उपप्राण म्हणून 5 सांगितलेले आहेत. नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय असे हे 5 उपप्राण आहेत. मग 5 आणि 5 किती झाले? एकूण 10. तर यापैकी प्राण हा जो मुख्य आहे तो शिल्लक राहतो आणि बाकीचे जे 9 आहेत तो संपून जातो. म्हणून त्या शरीराच्या ठिकाणी श्वासोच्छ्वास 1, शिंक 2, जांभई, ढेकर, तहान, भूक, अन्न पाण्याचं पचन होणं, मलमूत्रांचं विसर्जन होणं इत्यादी सर्व प्रकारचे धर्म नाहीसे होतात. म्हणजे विना श्वासोच्छ्वास केवळ कुंभकाने देखील तो योगी
जगतो, स्थिर राहतो. आपल्याला जर म्हटलं 5 मिनिट श्वासही घ्यायचा नाही आणि प्रश्वासही सोडायचा नाही, आपण 5 मिनिट तरी जगू काय हो? आपल्याला व्हेंटिलेटर लावावं लागतं. नुसते श्वासोच्छ्वासाला अडचण जरी जाणवली तरी. परंतु योग्याचं हे वैलक्षण्य आहे. पुढे सांगतात, इडा पिंगलांचे होऊनी मिलन, सुटती संपूर्ण तिन्ही गाठी. म्हणजे इडा आणि पिंगला या नावाच्या वाम आणि दक्षिण अशा 2 नाड्या ज्या आहेत, मग त्या ठिकाणी एकत्र येतात आणि मग 3 गाठी सुटतात. कोणत्या 3 गाठी आहेत? हृदयस्थानी असलेली ब्रह्मग्रंथी 1, कंठस्थानी असलेली विष्णू ग्रंथी 2 आणि भ्रूमध्यस्थानी असलेली रुद्र ग्रंथी, या 3 गाठी सुटतात. आणि याबरोबर मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञा या 6 चक्रांचे पदर देखील बाजूबाजूला म्हणजे अलग होतात. यानंतर डाव्या नाकपुडीतून वाहणाऱ्या वायूला चंद्र असं म्हणतात आणि उजव्या नाकपुडीतून वाहणाऱ्या वायूला सूर्य म्हणतात. तर चंद्रवायू शुभ फळ देतो आणि सूर्यवायू क्रूर फळ देतो, अशी ज्यांच्या संबंधाने अनुमाने कल्पिली आहेत, तो 2 प्रकारचा वायू नाकापुढे कापसाची वात धरून शोधला तरी सापडत नाही. म्हणजे एक ते शिवस्वरोदय म्हणून देखील आहे, एक अनुभूत असा नमुना सांगतो की एखाद्या महत्वाच्या कार्याला आपण जर जाणार असो आणि ते कार्य सफळ होईल की नाही असा प्रश्न जर मनामध्ये आला, तर नाकासमोर आपला हात धरून श्वास जो आहे तो पाहायचा. त्यावेळेला जर उजवा श्वास चालू असेल, म्हणजे उजव्या बाजूच्या नाकपुडीतनं विशेष जोर आपल्याला जाणवत असेल, तर सूर्यवायू चाललेला आहे असं म्हणावं. आणि डाव्या नाकपुडीतनं जर श्वास चाललेला असेल, तर चंद्रवायू चाललेला आहे असं मानावं. तर आजपर्यंतचा अनुभव असा आहे की उजव्या नाकपुडीचा स्वर चालू असेल तर कार्य सफळ होतं आणि डाव्या नाकपुडीचा स्वर चालू असेल तर काहीतरी प्रतिकूलता निर्माण होते, असा अनुभव आहे. इथे मात्र असं म्हटलेलं आहे की चंद्र वायू म्हणजे डाव्या नाकपुडीतला वायू शुभफल देणारा आणि उजव्या नाकपुडीतला वाहणारा वायू हा अशुभ फल देणारा आहे, क्रूर फल देतो. ठीक आहे. बुद्धीची पुलिका विरे, परिमळ घ्राणी उरे. मग यानंतर बुद्धीचा ज्ञान ग्रहण करण्याचा जो आकार आहे तो विरून जातो. नाकामध्ये गंध ग्रहण करण्याची जी शक्ती उर्वरित राहिलेली असते ती पण कुंडलिनी बरोबर सुषुम्नेमध्ये प्रवेश करते आणि तेव्हा वरच्या भागाकडून हळूच चंद्रामृताचं तळ कानवड होऊन त्याचा प्रवाह शक्तीच्या मुखात पडतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही चंद्रामृत आहे, तळ आहे ते मोठं, तर हे थोडंसं तिरप होतं आणि त्याचा प्रवाह जो आहे या कुंडलिनी शक्तीच्या मुखात पडतो आणि त्या योगाने या कुंडलिनी शक्ती रूपी नळीत अमृत रस भरतो आणि तो रस सर्वांगामध्ये पसरतो आणि त्यावेळेला प्राणवायू जिथल्या तिथे लयाला जातो. बघा, आपण कोणत्याही धातूचा तापलेला रस मुशीत ओतला म्हणजे मूस देखील तापते आणि मूस तापल्यामुळे आतील मेण जसं आपोआप निघून जातं, मग ती मूस ओतलेल्या रसानेच भरलेली राहते. त्याप्रमाणे शरीराच्या आकाराने जणू ती चंद्रामृताची 17वी कलाच प्रगट झाली आहे आणि ती अंगावर त्वचेचा पदर पांघरलेली आहे असं आपल्याला जाणवतं. आता
हे मी कधी अनुभवलेलं नाही, परंतु आपणा सर्वांना विदित आहे. परमपूज्य गुरुवर्य श्री चक्रांकित महाराज बाबा यांनी मला सांगितलेली घटना आहे. स्वामीजींचे शिष्य मारुती मामा, तर एक यती आणि मामा आणि बाबा हे तिघे स्वामीजींच्या जन्म झाला ती खोली जी आहे तिथे बसलेले असताना बाबांनी इच्छा व्यक्त केली होती की कुंडलिनी शक्ती ही जागृत कशी केली जाते हे पाहण्याची इच्छा आहे. त्यावेळेला मामांनी हा प्रयोग करून दाखवलेला होता. इथे जे वर्णन आलेलं आहे की तापलेला रस जसा मुशीमध्ये ओतल्यानंतर ती मूस देखील तापते, त्याप्रमाणे पूर्ण शरीर जे आहे हे अग्नीमध्ये घातलेल्या सोन्यासारखं अगदी लाल बुंद लखलखीत झालेलं प्रत्यक्षात बाबांनी पाहिलेलं आहे. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला हे कधी पाहायलाही मिळालं नाही, ऐकायला मिळालं हेच भाग्य. पण ज्या प्रत्यक्षात या साधनेचा, या स्थितीचा अनुभव घेत असतील ते किती भाग्यवान असतील. स्वामींच्या संप्रदायामध्ये, अनुयायांमध्ये अशा योग्यतेचे, पात्रतेचे अधिकारी होऊन गेलेत. विशेष असो, जैसी आभाळाची गुंथी करून राहे गभस्ती, मग फिटलिया दीप्ती धरू नये. म्हणजे सूर्य जसा आभाळाची खोळ पांघरून राहतो आणि मग आभाळ गेल्यानंतर त्याचा प्रकाश त्याला आवरून धरता येत नाही, त्याप्रमाणे वरवर असणारा हा त्वचेचा कोरडा पापुद्रा धान्य कणावरील कोंडा जसा झडून जावा त्याप्रमाणे तो झडून जातो. आणि मग स्फटिकाचं स्वयंभू लिंग जसं असावं किंवा रत्नरूपी बीजाला जणू अंकुर निघावा त्याप्रमाणे त्या अवयवांच्या तेजाची शोभा दिसते, जिथे सुंदर होतो. काय आहे सौंदर्य म्हणजे नेमकं काय आहे हा मोठा प्रश्न आहे. स्वामी विवेकानंदांना एकाने प्रश्न विचारला होता, तुमच्या मते जगामध्ये सुंदर कोण आहे? स्वामीजींनी दिलेलं उत्तर होतं, माझे सद्गुरू रामकृष्ण परमहंस हा जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहे, प्राणी आहे. कारण ऐंद्रियक संयम त्यांच्या ठिकाणी आहे, आणि ज्याच्या ठिकाणी ऐंद्रियक संयम असतो ती व्यक्ती सुंदर असते. मग ज्या वेळेला अशा पद्धतीने या कुंडलिनी शक्तीची जागृती येते त्यावेळेला त्या योग्याच्या अवयवांच्या तेजाची शोभा ही दिसते. किंवा संध्याकाळी क्षितिजावर दिसणाऱ्या रक्तिमेचे म्हणजे लालिमा जी आहे त्या लालिमेचे रंग काढूनच जणू काय हे शरीर बनवलं आहे का, या देहातील आत्मज्योतीचे शिवलिंग उजाळलं आहे असा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे आपण बघा, ज्या वेळेला सूर्यास्त होतो त्यावेळेला सूर्य कसा असतो, लाल बुंद एकदम असतो, आणि त्याबरोबर त्याच्या अवतीभोवती असलेला जो काही दिक प्रदेश आहे तो आकाश प्रांत देखील जसा लाल होतो, तद्वत त्याप्रमाणे याच्या शरीराची कांती अगदी लाल बुंद झालेली असते. मी जे आता बोलून आलोय, मग त्यावेळेला असं वाटतं की जणू काही तिथले जे लालिमेचे रंग आहेत ते काढले आणि त्यांनी हे शरीर बनवलंय, पूर्ण शरीर लाल होतं. किंवा या देहामध्ये जे आत्मज्योतिरूप शिवलिंग आहे ते उजाळले गेलंय. किंवा केशराचा घनवट आकार, केशर सुद्धा कसा आहे, लाल आहे, तोच हा आकार आहे की काय,
हे शरीर म्हणजे केशराचा घनवट आकार आहे की काय, किंवा सिद्ध रसाचा म्हणजेच अमृताचा शरीर रूपी मुशीत ओतून घट्ट झालेला आकार आहे की काय, किंवा मला तर असं वाटतं की या योग्याच्या देहाच्या रूपाने मोक्षरूपी शांतीच अवयवांसह प्रगटली आहे. मग त्या योग्याचं ते शरीर म्हणजे जणू काही आनंदरूपी चित्रातला रंग किंवा ब्रह्मसुखाचं रूप किंवा जणू संतोषरूपी वृक्षाचं विस्तारलेलं रोपच आहे. तो देह सोनचाफ्याची मोठी कळी, अमृताचा पुतळा किंवा कोमलपणाचा विकसित झालेला मळाच आहे. शरद ऋतूतील पौर्णिमेच्या ओले की ते पालवले चंद्रबिंब, नातरी ती वाटे योगासनी साच मूर्ती तेजाचीच बैसलीसे. अभंग क्रमांक 497. किंवा असं वाटतं, असंही असेल की ते शरीर म्हणजे, ते योगाचे शरीर म्हणजे शरद ऋतूतील ओलाव्याने पल्लवित झालेलं चंद्रबिंबच आहे, किंवा मूर्तिमंत तेजच आसनावर बसलाय. तात्पर्य कुंडलिनी शक्ती ज्या वेळेला चंद्रामृत प्राशन करते त्यावेळी ते शरीर असं तेजस्वी होतं की यम देखील त्या देहाच्या आकाराला घाबरतो. सहजे काळास धाक वाटे. मग म्हातारपण तर माग फिरतं, पण तारुण्याची देखील गाठ सैल होते आणि लुप्त झालेली बाल्यावस्था त्या ठिकाणी प्रगट होते. बघा, एरवी तो वयाने लहानसा दिसतो, म्हणून माऊलींचा जर आपण विचार केला तर कुठेही माऊलींचं असं एखाद्या प्रौढ पुरुषासारखं चित्र आपल्याला दिसत नाही. ज्ञानराज ही योग्यांची माऊली असल्यामुळे कुठेही आपण बघा माऊलींचं चित्र हे अगदी बालपणवत आपल्याला दिसतं. लहान माऊलींचं चरित्र आपल्याला चित्र दिसतं. अशी प्रौढ दाढी मिशी आलेली किंवा जिच्या शरीराच्या ठिकाणी एक राकटपणा जाणवतो असं माऊलींचं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही. किंबहुना मी स्वामीजींचे अनेक फोटो पाहिले, तर यामध्ये देखील हा थोडासा विचार आपल्याला करता येतो. मी पाहिलेल्या फोटोंमध्ये अशी दाढी मिशी असलेला फोटो मी पाहिला नाही. म्हणजे तसे असतील नसतील मला कल्पना नाही, परंतु जे पाहिलेलं आहे तर त्यामध्ये ही मार्दवता पाहायला मिळते, राकटपणा दिसत नाही. म्हणजे एरवी तो वयाने लहानसाच दिसतो, पण बाळ या शब्दाचा बळ असा अर्थ करतो. म्हणजे भरतोपी शत्रुघ्न, भरत देखील शत्रुघ्न आहे यासारखा विरोधाभास अलंकार आहे. म्हणजे एरवी लहान वयाची मुलं कशी असतात, बलहीन असतात, पण हा योगी मात्र बाळासारखा असूनही बाळाचा बळ अर्थ करतो. म्हणजे बलवान झालेला असतो आणि त्याच्या धैर्याचा मोठेपणा जो असतो तो अत्यंत निरुपम असतो. कनकद्रुमाच्या पालवी, सुवर्ण वृक्षाच्या पालवी ते यावी जैसी नित्य नवी रत्नकळी. मग त्या सोन्याच्या वृक्षाची पालवी किंवा रत्नाची नित्य नूतन कळी, त्याप्रमाणे त्या योग्याला नवीन आणि चांगली नख निघतात. दात पण दुसरे येतात, नवे येतात, परंतु ते निरुपम व लहान असतात. जणू काही दोन्ही बाजूंनी हिऱ्यांची पंगत बसली आहे. याप्रमाणे ते माणिकाचे कण आणि ते सहजच अणू एवढे असावेत.
त्याप्रमाणे सर्वांगावर रोमांची आग्रे उगवतात. म्हणजे त्या कुंडलिनी शक्तीच्या वेळेला ते आपान वायू ज्या वेळेला खवळला होता त्यावेळेला या रोमांचांचे बीज त्या ठिकाणी करपले गेले होते ना. तर आता सुंदर नवीन अशी रोमावली, बारीक अत्यंत नाजूक परंतु देखणी अशी लव त्याच्या शरीरावरती निर्माण होते. मग लाल कमळ जसं आपण पाहतो त्याप्रमाणे या योग्याच्या हाताचे आणि पायाचे तळवे लालसर आणि नाजूक होतात. आणि डोळे तर किती स्वच्छ होतात काय सांगावं. आणि काय सांगू, तयाच्या नेत्रात ते निर्मळत्व येते निरुपम. मोती जशी पूर्ण मोठी होऊन दाटल्यामुळे लहान शिंपल्यामध्ये ते आवरली जात नाहीत, आणि मग त्या शिंपलेच्या पदराची शिवण उकलते, त्याप्रमाणे डोळ्यांची दृष्टी ही पापण्यांच्या मुठीत मावत नाही आणि ती पापण्यांना व्यापून बाहेर निघू पाहते. म्हणजे ती दृष्टी अर्धीच असते पण आकाशालाही व्यापणारी होते. म्हणजे अर्धोन्मीलित नयनाने देखील त्या योग्याला सर्व काही दिसतं. आपल्याला आकाशाकडे वर पाहण्याकरता डोळे पूर्ण उघडावे लागतात, नजर वर करावी लागते, तर आपल्याला आकाश दिसतं. परंतु अर्धोन्मीलित नजरेने देखील त्या योग्याला आकाश दिसतं. याचा अर्थ सर्वत्र कुठे कुठे काय चाललेलं आहे, कोण काय करतोय, कसं वागतंय, ते सगळं त्याला दिसतं. अर्जुना ऐक, त्या योग्याचा देह सोन्यासारखा कांतिमान होतो, पण त्या शरीराला म्हणजे योग्याच्या शरीराला वाऱ्यासारखा हलकेपणा असतो. आता पार्थिव जेवढे काही धातू होते, रक्त मांस मज्जा वगैरे, हे सगळे जर त्या कुंडलिनी शक्तीने खाऊन टाकलेले आहेत, आता जडपणा राहील कसा. कारण की भार हा पृथ्वीकडे येतो, कारण त्या देहातील पाणी आणि पृथ्वी यांचं वजनदार अंश नष्ट झालेले असतात ना, त्यामुळे भार राहत नाही. तर त्याचं शरीर हे वाऱ्यासारखं हलकं होऊन जातं. मग तो योगी एका ठिकाणी बसून समुद्राच्या पलीकडचं पाहतो, स्वर्गातला शब्द ऐकतो की मनोगत ओळखे मुंगीयेचे. मुंगीच्याही मनात काय चाललेलं आहे हे ते ओळखतं, त्याला कळतं. मग तो वाऱ्याच्या घोड्यावर बसून फेरफटका करतो आणि पाण्यावरून चालला तरी पायाला पाणी लागत नाही. अशा वेगवेगळ्या प्रसंगाने त्याच्या जवळ अनेक सिद्धी येतात. अर्जुन ऐक, जी कुंडलिनी शक्ती प्राणाचा हात धरून हृदयाकाशाच्या पायऱ्या करून सुषमनेच्या जिन्याने म्हणजे शिडीने पायऱ्यांनी हृदयात आली, ती कुंडलिनी आध्यात्मिक जगाची आई आहे. ती कुंडलिनी शक्ती ब्रह्मचैतन्य रूप सार्वभौम राजाची शोभा आहे. आणि या कुंडलिनी शक्तीने विश्वाचं बीज असलेल्या ईश्वराच्या योगी पुरुषरूपी कुंभाला समाधीची शीतल सावली केली आहे. ही कुंडलिनी शक्ती म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्मरूपी शिवलिंगाची पिंड आहे, जी परमात्मा शिव ठेवण्याची करंडी आहे. आणि ही कुंडलिनी शक्ती म्हणजे ओंकाराची प्रत्यक्ष जन्मभूमी आहे. हे असो ते कुंडलिनी बाळी हृदया आतू आली, तव अनाहताची बोली सावळे ते. आता ही ओवी एक फार महत्वाची आहे. अर्जुना ती तेथ येता हृदयात ध्वनी अनाहत होऊ लागे.
कुंडलिनी अंगा जडून या होती पार्था ज्ञानशक्ती बुद्धीची जे. म्हणजे ती कुंडलिनी शक्ती ज्यावेळेला हृदयात आलेली असते तेव्हा अनाहत शब्दाने बडबडू लागते. म्हणजे काय तर कुंडलिनी शक्ती अनाहत चक्रात आल्यानंतर तिथे अनाहत नाद सुरू होतो. आपल्याकडे नाद कसा आहे तर वस्तू एकमेकांवरती आपटल्यानंतरच तो नाद होतो की नाही. परंतु वस्तूंचा एकमेकांवरती आघात न होता आपल्यालाच आपल्यामध्ये अनुभवाला येणारा ऐकायला येणारा जो नाद आहे त्याला अनाहत नाद असं म्हटलेलं आहे. ज्या वेळेला अजपाजप होतो त्यावेळेला या अनाहत नादाचं चिंतन आपल्याला पाहायला मिळतं. थोडक्यात सांगतो म्हणजे हे खूप खरं चिंतन करण्यासारखं आहे. बाह्यसृष्टीत उत्पन्न होणारा ध्वनी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ऐकू येतो. आघातजन्य ध्वनी हा श्रोत्यांच्या टप्प्यात असला तर ऐकू येतो. एका पदार्थाचा दुसऱ्या पदार्थावर आघात झाल्यामुळे कोणताही ध्वनी उमटत असतो आणि त्या ध्वनीचं श्रोत्रेंद्रियाला ज्ञान होत असतं. हे इथपर्यंत सर्व ठीक मान्य आहे. पण आघाता वाचून जो ध्वनी ऐकू येतो त्याला अनाहत न आहत ध्वनी असं म्हणतात. आणि असा अनाहत ध्वनी अनेक प्रकारचा आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी योग तारावलीमध्ये असं म्हटलेलं आहे, अनाहताख्यो बहुभी प्रकारे अंतः प्रवर्तेत सदा निनादः. म्हणजे अजपा जपाने मनोलय होऊ लागला की प्राण सुषुम्ना पंथ आक्रमण करून ब्रह्मरंध्रामध्ये जाऊ लागला की आत नाद उत्पन्न होऊ लागतो. याविषयी संत श्रेष्ठ श्री नामदेवराय म्हणतात, षटचक्र भेदोणी जाता ऊर्ध्व पंथे ध्वनी अनुहात उमटे येथे सहस्रदळा मधुनी अनुहत ध्वनी उठी नामाचेनी गजरे पातके रिघाली कपाटी. आता हंस उपनिषद आहे, यामध्ये असं चिंतन आलेलं आहे, अजपा जपेन दशनादानुभावः अस्यैव जपकोट्या नादमनुभवति सचदशविधो जायते. म्हणजे अजपा गायत्री जो अजपा जप आहे कोणता आहे तर सोहम 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 हा अजपा जप आहे. अजपा जप म्हणजे काय हे थोडंसं लक्षात घ्या. आपण काही विशिष्ट मंत्रांचा जप करतो, पण ज्या वेळेला कोणत्याही मंत्राचा जप न करताच आपोआप जप होतो घडतो त्यावेळेस त्याला अजपा जप असं म्हणतात. म्हणजे जप न करताही जप होणे त्याला अजपा जप असं म्हटलं गेलेलं आहे. तर हा अजपा जप कसा आहे तर आपला श्वास प्रश्वास हाच अजपा जप आहे. योगशास्त्राने सांगितलं, हकारेण बहिर्याती सकारेण विषेद पुनः हंस हंसेत तमुम मंत्रम जीवो जपति सर्वदा. मनुष्य 24 तासात 1440 मिनिटात म्हणजेच एका दिवसात किमान 21,600 वेळेला श्वास प्रश्वास करतो. आणि यामध्ये गंमत कशी होते, हकारेण बहिर्याती ज्या वेळेला श्वास सोडतो त्यावेळेला हो असा आवाज येतो आणि ज्या वेळेला आपण श्वास घेतो त्यावेळेला सम असा आवाज येतो. हंसः हंसः. आपण श्वास घेऊन सोडून बघा, अर्थात प्रवचन झाल्यानंतर, तर हंसः हंसः असा जप जो आहे तो सातत्याने चालू असतो. मग काय करायचं आहे की
त्या श्वासावर लक्ष केंद्रित करून या अजपा जपाचा उलट करायचा, म्हणजे उलट करायचा. हंसः याच्या उलट होतो सोहम, सोहम, सोहम. असा सोहम 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 झाला पाहिजे. तेथेही मनाचा निर्धार असे. अजपा जपाने उलट प्राणाचा, प्राणाचा उलट करणे, म्हणजे हंस हा जो चालू आहे तो सोहम करणे. आणि असं झालं तर तो सोहम जप होतो. मग असा जो अजपा जप आहे याचा 1 कोटी जप झाला. हंसाच्या ऐवजी सोहमचा 1 कोटी जप जर झाला, म्हणजे हा फक्त आपण तोंडाने सोहम 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 असं 1 कोटी केलं तर नाही बरं. तर सहजगत्या प्रत्येक श्वास प्रश्वासाला सोहम सोहम हे अनुभवाला आलं पाहिजे. आणि तसा 1 कोटी जप झाला तर मुमुक्षूला या अनाहत नादाचा हळूहळू अनुभव येतो. मग तो नाद 10 प्रकारचा आहे. पहिला नाद चिणीति प्रथमः, म्हणजे चिणी नाद कानामध्ये होतो. त्यानंतर दुसरा चिणी चिणीति द्वितीयः, चिणी चिणी नाद. तृतीय घंटानादः, तिसरा घंटानाद, म्हणजे घंटेप्रमाणे उजव्या कानामध्ये नाद ऐकू येतो, घंटा न वाजवताही. चतुर्थः शंखनादः, चौथा शंखनाद. पंचमस्तंत्रीनादः, पाचवा तंतुवाद्यांप्रमाणे एकतानता निर्माण करणारा असतो, त्याला वीणारव असंही म्हणतात. तंतुवाद्य, एक उदाहरण सांगू काय? आता आपलं प्रवचन चाललेलं आहे, तर एका बाजूला तंबोरा चालू आहे बघा. नुसता जर तंबोरा चालू ठेवला तर तो तंबोरा देखील आपल्याला एकतानता म्हणजे एकाग्र चित्तता निर्माण करून देतो की नाही? मग याला वीणारव किंवा तंत्रीनाद असं म्हणतात. षष्ठः तालनादः, यानंतर 6वा टाळाप्रमाणे मंजूळ असा नाद असतो. सप्तमो वेणुनादः, 7वा वेणुनाद आहे. हा नाद मधुर आहे, सुस्वर असे आणि चित्ताला गुंगवून सोडणारा आहे. अष्टमो भेरीनादः, 8वा नाद हा भेरी वाद्याप्रमाणे असतो. नवमो मृदंगनादः, 9वा मृदंगाच्या ध्वनीप्रमाणे नाद असतो. आणि दशमो मेघनादः, म्हणजे मेघांनी आकाश व्याप्त झाल्यानंतर मेघ सूक्ष्म चलनवलन करतात, त्यावेळेला सर्व आकाशभर एक प्रकारचा गंभीर ध्वनी होत असतो, तो मेघनाद. हा ओंकार ध्वनीसारखा असतो. तो मेघनाद जो आहे तो ओंकार ध्वनीसारखा असतो. पण अभ्यासी पुरुषाने, योग साधकाने या 9 नादांचा त्याग करून हा जो 10वा नाद आहे मेघनाद, त्यावरच अनुसंधान ठेवावं असं सांगितलेलं आहे. नवमं परित्यज्य दशममेव अभ्यसेत. आणि या दशम नादाचं फळ काय? तर हंसोपनिषदामध्ये सांगतात, दशमे परमं ब्रह्म भवेत ब्रह्मात्म सन्निधौ तस्मिन् मनो विलीयते. मनसि संकल्प विकल्पे दग्धे सदा शिवः सत्यात्मा स्वयं ज्योतिः शुद्धो बुद्धो नित्यो निरंजनः शांतः प्रकाशते इति. म्हणजे हा अंतिम नाद जो मेघनाद आपण पाहिला तो ओंकार ध्वनी आहे, हे शब्द ब्रह्म आहे. आणि यामुळे मनातले संकल्प विकल्प पाप पुण्य सर्व दग्ध होतात आणि स्वयंप्रकाश शुद्ध ज्ञान घन निरंजन शांत परब्रह्माचीच अखंड प्रतीती येते. आणि हेच अमृतत्व आहे, यालाच सायुज्य असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे आता लक्षात आलं की ती कुंडलिनी अनाहत चक्रात आल्यानंतर तो अनाहत नाद कसा सुरू होतो. किंबहुना थोडासा विचार मी नंतर मांडणारही आहे या संबंधातला. आता थोडंसं बघा,
अनाहत नाद जो आरंभ होतो, या नादाला अनाहत नाद का म्हणतात, तर हे कळण्याकरता इतर स्वर व्यंजनादिकांच्या उच्चारांचं स्थान, प्रयत्न, आकार आणि ज्ञानाचे साधन कोणते आहे हे कळून आलं की म्हणजे त्यापेक्षा या अनाहत नादात कोणता विशेष आहे ते आपल्याला लक्षात येतं. आणि तो विशेष असा की अ, क, ख, ग, घ, ह आणि विसर्ग यांच्या उच्चाराचे स्थान कंठ सांगितलेलं आहे. इ, च, छ, ज, झ, य आणि श यांचं उच्चार स्थान तालू आहे. रू, ट, ठ, ड, ढ, ण, र आणि षटकोणाचं श यांच्या उच्चाराचं स्थान मूर्धा आहे. लू, त, थ, द, ध, न, ल आणि स यांच्या उच्चाराचं स्थान दंत आहे. उ, फ, ब, भ, प, फ यांच्या उच्चाराचं स्थान ओष्ठ आहे. अंग, न, न, म यांचं नासिका स्थान, काही कंठ तालू स्थान, काही कंठोष्ठ स्थान आणि काही जिव्हामूलीय अशा या पद्धतीने या स्थानांवर प्राणवायूंचा आघात होऊन स्वरवर्णादिकांचे उच्चार होतात. म्हणजे कंठस्थानीय, ओष्ठस्थान, कंठतालू स्थान असे आपल्याला व्याकरणशास्त्रांनी वर्ण उच्चारणाकरता अनेक स्थान सांगितलेली आहेत. परंतु या योग्यांच्या अनाहत नादाचे स्थान या कंठादिकांपैकी नसून देहातील हृदयाकाश आहे आणि तेच त्याचं प्रगट होण्याचं स्थान आहे. आणि हा नाद प्राणाच्या सहाय्याने होतो, परंतु प्राणवायूच्या आघाता वाचून होतो, म्हणून यालाच अनाहत नाद असं म्हटलं गेलेलं आहे. शक्तीची या अंगाला गले, बुद्धीचे चैतन्य होते जाहले, ते तेणे आई केले अळूमाळ. अर्थात त्या कुंडलिनीच्या शरीराला, अंगाला चिकटलेले जे बुद्धीचे ज्ञानरूप चैतन्य अर्थात बुद्ध्यवच्छिन्न साक्षी चैतन्य ते अनाहत चक्रापर्यंत आलेलं असतं आणि त्या साक्षी चैतन्यानेच तो अनाहत शब्द काहीसा ऐकलेला असतो. स्वर, वर्ण, विसर्ग, अनुस्वार हे केवळ श्रोतेंद्रिय गम्य आहेत, म्हणजे कानाला ऐकायला येतात, परंतु अनाहत नाद हा केवळ बुद्ध्यवच्छिन्न साक्षी चैतन्य गम्य आहे. आता यानंतर पुढील अभंगापासून अनाहत नादाची अभिव्यक्ती कशी होते याची प्रक्रिया सांगतात. ही प्रक्रिया उद्यापासून. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.